तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकतोय आणि या माध्यमातून तुमच्या डेफिनेशन्स आणि लॉज पाठ करून घेणे यासाठी एक छोटीशी मदत म्हणून मी ही एक सिरीज सुरू करतोय की ज्यामध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये ज्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट्स आहेत ते मी एकत्र केलेत, ते मी वाचून दाखवतोय आणि हे तुम्हाला फक्त नेहमी ऐकायचे आहेत. हे जर तुम्ही परत परत ऐकलेत तर काही दिवसांमध्ये तुमच्या त्या डेफिनेशन्स आणि स्टेटमेंट सर्व पाठ होऊन जातील. म्हणजे तुमच्या पाठांतरामध्ये मला काहीतरी भाग घेतल्याचा आनंद मिळवता येईल आणि तुमचे पाठांतर होण्यासाठी ही माझी छोटीशी मदत तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल असा मला विश्वास आहे. म्हणून तुमचं काम असेल की ही जी सिरीज आहे की ज्याच्यामध्ये मी डेफिनेशन आणि लॉ एकत्र करतोय प्रत्येक चॅप्टरचे, ती सिरीज नेहमी पाहत राहा. जेव्हा तुम्हाला बोर झालं असेल अभ्यास करताना तेव्हा मोबाईलमध्ये आपला हा व्हिडिओ लावून टाकायचा, एक डेफिनेशन ऐकत बसायची. असं नेहमी जर तुम्ही ऐकसाल तर कालांतराने तुमच्या सगळ्या डेफिनेशन पाठ होतील आणि डेफिनेशन स्टेटमेंट जर पाठ असतील तर ते तुम्ही जशीच्या तशी पेपरमध्ये लिहिसाल, तुमचा मार्क कटणार नाही. कारण की डेफिनेशन जर तुम्ही चुकीची लिहिली किंवा स्टेटमेंट जर तुम्ही मनाचे वाक्य तयार करून लिहिलं तर तुमचे मार्क जातात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून योग्य पाठांतर झालंच पाहिजे, परफेक्ट तुमचं असलंच पाहिजे. यासाठी काही गोष्टी पाठच कराव्या लागतात आणि म्हणून मग ते पाठांतर होण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न. ओके, so we are discussing the definitions and laws in the chapter number 10, that is magnetic field due to electric current. The first definition is Lorentz force, but before that some points are there which you must know. The first point is the electric force experienced by a charge Q in an electric field. जर Q हा चार्ज आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर त्याच्यावर किती फोर्स ॲक्ट होतो, तर तो ॲक्ट होतो Q इंटू E. द मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स बाय अ चार्ज Q मूव्हिंग या शब्दाकडे लक्ष ठेवा, मूव्हिंग इन मॅग्नेटिक फील्ड विथ वेलॉसिटी V इज Q इंटू V क्रॉस B. So magnetic force is Q into V cross B. This is cross product between V and B. These are two vectors. And the third point is the force due to magnetic field is always perpendicular to direction of motion, that is V. म्हणजे ज्या डायरेक्शननी चार्ज पार्टिकल जातोय त्या डायरेक्शनला नेहमी परपेंडिक्युलर डायरेक्शननी हा मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होईल. आणि जर फोर्स परपेंडिक्युलर डायरेक्शननी आहे तर परपेंडिक्युलर फोर्स वर्क करत नसतो, हे आपल्याला माहिती आहे. सो वर्क डन बाय द मॅग्नेटिक फोर्स ऑन इज ऑलवेज 0 ऑन द मुव्हिंग चार्ज. ओके, म्हणजे मुव्हिंग चार्ज वर मॅग्नेटिक फोर्स कोणताच वर्क करत नाही, हा पॉईंट लक्षात ठेवा. मग आता लॉरेन्स फोर्स काय असतो, तर जेव्हा चार्ज हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये मूव्ह होतो तेव्हा त्याच्यावर इलेक्ट्रिक फोर्स ॲक्ट होईल. जर तो फक्त मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह झाला तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होईल. पण समजा दोन्हीच्या दोन्ही फील्ड तिथे आहेत, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड पण आहे आणि मॅग्नेटिक फील्ड पण आहे, तर त्यावेळेस दोन्ही फोर्सेस त्या चार्जवर ॲक्ट होतील आणि या टोटल फोर्सला म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स या दोघांच्या फोर्सला मिळून म्हणतात लॉरेन्स फोर्स. सो द फोर्स एक्सपिरियन्स बाय मुव्हिंग चार्ज इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड टुगेदर इज कॉल्ड लॉरेन्स फोर्स. सो लॉरेन्स फोर्स इज इक्वल टू फोर्स ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड प्लस फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड. सो इट इज Q इंटू E प्लस Q इंटू V क्रॉस B. ठीक आहे, फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. त्यानंतर एक जनरल डेफिनेशन आहे की जी विचारत नाही तुम्हाला, हा लॉरेन्स फोर्सची मात्र व्याख्या विचारू शकतात. ही 1 टेस्लाची व्याख्या किंवा 1 न्यूटन सेकंड पर किलोमीटरची व्याख्या किंवा SI युनिट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शनची व्याख्या तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण काय असतं ते लक्षात घ्या. द मॅग्नेटिक इंडक्शन इज सेड टू बी 1 टेस्ला व्हेन force of 1 Newton acts on a charge 1 coulomb moving with a speed of 1 meter per second perpendicular to the magnetic field. म्हणजे मॅग्नेटिक फील्डमध्ये जर एखादा चार्ज म्हणजे 1 कुलम चार्ज परपेंडिक्युलर डायरेक्शननी मूव्ह होत असेल त्या मॅग्नेटिक फील्डला, किती स्पीडनी, तर 1 मीटर पर सेकंद या स्पीडनी,
आणि त्या 1 कुलम चार्जवर जर 1 न्यूटन एवढा फोर्स ॲक्ट झाला तर ती मॅग्नेटिक फील्ड किती असेल? ती मॅग्नेटिक फील्ड असेल 1 टेस्ला एवढी. ओके. टेस्ला आणि गॉस यांच्यामध्ये रिलेशन आहे. 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. त्यानंतर सायक्लोट्रॉन हा कॉन्सेप्ट आहे. सायक्लोट्रॉनमध्ये त्या डीजमध्ये तो चार्ज पार्टिकल फिरत असतो आणि बाहेरची मॅग्नेटिक फील्ड आपण व्हॅरी करत असतो आणि तिथे सायक्लोट्रॉन फॉर्म्युला आहे MV. M म्हणजे त्या चार्ज पार्टिकलचं मास, V म्हणजे त्या चार्ज पार्टिकलची वेलॉसिटी, Q म्हणजे त्या चार्ज पार्टिकलवर असणारा चार्ज, B म्हणजे अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड आणि R म्हणजे ज्या सर्कलमध्ये तो चार्ज पार्टिकल फिरतोय त्या सर्कलची रेडियस. सो MV इज इक्वल टू QBR. रिलेशन लक्षात ठेवा. याला सायक्लॉन फॉर्म्युला असं म्हणतात. डेफिनेशन्स कमी असल्यामुळे हे काही फॉर्म्युले पण मी याच्यामध्ये ॲड केलेत. टाईम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इन सायक्लोट्रॉन. सायक्लोट्रॉनमध्ये त्या चार्ज पार्टिकलला कंप्लीट सर्कल कव्हर करण्यासाठी किती वेळ लागतो? तर तो टाईम असतो 2πm/QB. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ चार्ज पार्टिकल म्हणजेच फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड व्होल्टेज, कारण की अप्लाइड व्होल्टेज पण आपल्याला व्हॅरी करावं लागतं. अँड दॅट इज इक्वल टू QB/2πm. आणि एवढ्या फ्रिक्वेन्सीने जर अप्लाइड व्होल्टेज आपण अप्लाय केलं तर याला रेझोनन्स कंडिशन पण म्हटलं जातं. आणि रेझोनन्स केव्हा होतं? जेव्हा त्या फिरणाऱ्या चार्ज पार्टिकलची फ्रिक्वेन्सी आणि अप्लाइड व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी आपण मॅच करतो त्यावेळेस. त्यानंतर द व्हेलॉसिटी ऑफ इमिटेड चार्ज. तो जो चार्ज पार्टिकल बाहेर फेकला जातो त्या सायक्लोट्रॉनमधनं त्याची वेलॉसिटी किती असते? तर ती असते Q/B/R एक्झिस्ट. R एक्झिस्ट म्हणजे त्या सर्कलची रेडियस की ज्या सर्कलमधनं तो एक्झिस्ट होऊन राहिला, ज्या रेडियसच्या सर्कलमधनं एक्झिस्ट होतोय, अपॉन M. कायनेटिक एनर्जी किती असेल तर ½ इथे मी ½ नी मल्टिप्लाय करून टाका, याचा स्क्वेअर करा. सो Q²B²R एक्झिस्ट अपॉन 2M. ठीक आहे. हे फॉर्म्युले तुमच्या कामाचे असतील प्रॉब्लेम सोडवताना किंवा डेरिव्हेशनसाठी. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. हे पण तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण प्रिन्सिपल तुम्हाला माहिती पाहिजे. द डिफ्लेक्शन प्रोड्यूस इन अ करंट कॅरिंग कॉईल प्लेस इन अ रेडियल मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट थ्रू द कॉईल. सो फाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. किंवा फॉर्म्युला आहे त्या मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरसाठी, डिफ्लेक्शन प्रोड्यूस इन द मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इज इक्वल टू NAB/K इंटू टाइम्स I. त्यानंतर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. 2 पॅरलल वायर आहेत. इफ करंट फ्लोज इन सेम डायरेक्शन बिटवीन 2 पॅरलल वायर्स देन दे एक्झर्ट्स अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन इच अदर. म्हणजे दोन्ही वायरमधनं एकाच दिशेने करंट जात असेल तर दोन्ही वायरमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आणि तो असतो μ0/2π I1I2/d इंटू L. L इज लेंथ ऑफ दॅट वायर. I1I2 म्हणजेच त्या दोन्ही वायरमधनं जाणारे करंट्स, D म्हणजे त्या दोन्ही वायरमधलं अंतर, आणि μ0/2π हे कॉन्स्टंट आहे. आणि जर अपोजिट डायरेक्शनने करंट जात असेल त्या पॅरलल वायरमधनं तर ते एकमेकींवर रिपल्सिव्ह फोर्स एक्झर्ट करतील आणि फोर्सचा फॉर्म्युला हाच असेल. सो इफ द करंट फ्लोज इन अपोजिट डायरेक्शन इन 2 पॅरलल वायर्स देन दे एक्झर्ट्स रिपल्सिव्ह फोर्स ऑन इच अदर. हे दोन्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात की एकाच डायरेक्शनने करंट जात असेल तर अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल की रिपल्सिव्ह असेल की फोर्स ॲक्ट होणार नाही किंवा अजून वेगळं काही. या प्रकारचा ऑब्जेक्टिव्ह त्याच्यावर सेटअप होतो, म्हणून मुद्दाम ते पॉईंट तुम्हाला पाठ करण्यासाठी टाकलेत. 1 एम्पियर. आता ही डेफिनेशन मात्र विचारू शकतात, पुस्तकामध्ये दिलेली आहे. इफ 2 वायर्स ऑफ इन्फायनाइट लेंथ केप्ट इन व्हॅक्यूम अँड सेपरेटेड बाय डिस्टन्स 1 मीटर एक्झर्ट्स अ फोर्स ऑफ 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर 2 × 10⁻⁷ न्यूटन पर मीटर ऑन इच अदर देन द करंट थ्रू बोथ द वायर्स इज सेड टू बी 1 एम्पियर ईच. ठीक आहे. 1 एम्पियरची व्याख्या ती विचारली जाऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट व्याख्या आहे टोरॉइड. सोलेनॉइडचाच हा प्रकार असतो, फक्त त्याचे दोन्ही एंड जॉईंट केलेले असतात. अ सोलेनॉइड ऑफ फायनाइट लेंथ बेंड इनटू अ हॉलो सर्क्युलर ट्यूब लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड टोरॉइड. त्यानंतर एम्पियर्स लॉ. टोरॉइडची व्याख्या विचारतात. एम्पियर्स लॉ हा काही तुम्हाला कोणी विचारणार नाही, हा 11वीमध्येच आपला झाला आहे किंवा तुम्हाला माहिती असेल एम्पियर्स लॉ. तर काय स्टेटमेंट आहे? द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग अ क्लोज पाथ इज इक्वल टू ॲब्सोल्यूट परमेबिलिटी टाइम्स द करंट एनक्लोज बाय दॅट पाथ. सो क्लोज इंटिग्रल B.TS इज इक्वल टू μ0 टाइम्स I किंवा B.dl पण लिहितात काही ठिकाणी. ओके. त्यानंतर बायोट-सवर्ट्स लॉ हा पण तुम्हाला विचारणार नाही कोणी, पण माहिती असू द्यावा. द मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, त्याला DB म्हटलंय मी, इज प्रोपोर्शनल टू करंट लेंथ ऑफ करंट एलिमेंट DL, करंट म्हणजेच I,
length of current element dl, the sign of angle between direction of current and vector joining a given point of magnetic field and current element. So directly proportional यांच्यासोबत and is inversely proportional to square of the distance of the given point from current element. So magnetic flux साठी फॉर्म्युला मिळतो आपल्याला μ0/4π. I means current, dl means length of that element, sin theta, theta is that particular angle, and r square, r is the distance between the point and that particular distance. ओके, अशा सगळ्या त्या व्याख्या या चॅप्टरवर आहेत. व्याख्यांची संख्या एकदम कमी असल्यामुळे काही एक्स्ट्रा पॉईंट्स पण मी त्याच्यामध्ये टाकले आहेत.